हा संदेश आपल्याला तळागाळापर्यंत रुजवण्यात मदत केली आहे। म्हणून आपल्याला हा संदेश आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे संविधान दिलं आहे त्या संविधानाचा आपल्याला सन्मान करायचा आहे। सन्मान करणे म्हणजे काय? त्यातले जे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहे, मूलभूत कर्तव्य दिले आहे, त्याचं पालन झालं पाहिजे। मी तर म्हणतो आपल्याला जे कर्तव्य दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रथमतः त्याचं आधी आपण पालन करायला पाहिजे। जे आपल्या देशाप्रती जे कर्तव्य आहे त्याचं आपण पालन करायला पाहिजे। आणि शेवटी म्हणजे नावासोबत भारतीय शब्द जोडायला पाहिजे। जसं माझं पूर्ण नाव अक्षय मेहरे भारतीय आहे। का भारतीय आहे? कारण जाती धर्म भाषा क्षेत्र याच्या पुढे कुठेतरी जाऊन आपण देश प्रथम असला पाहिजे, आपल्या देशाचे लोक प्रथम असले पाहिजे, म्हणून आपण देशासोबत भारतीय शब्द लावतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय मी भारतीय प्रथमतः व अंतिमतः। त्यांनी धर्माचा उल्लेख केलाय का? नाही केलाय। त्यांनी देशाचा उल्लेख केलाय। याच पावलावरती त्यांच्या पावलावरती पाऊल पोहोचून आपण त्यांच्यासारखं नाही करू शकत, पण कुठेतरी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो। म्हणून आपल्याला हे सर्व विसरून जे त्यांनी मार्ग सांगितला आहे, जे त्यांनी आपल्याला एकतेचा संदेश दिला आहे, तो एकतेचा संदेश आपल्याला घेऊन चालायचा आहे। म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की फक्त भाषण ऐकून किंवा फक्त पुस्तक वाचूनही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपण देशावरती आचरण करणार नाही। आणि आम्हा तरुणांवरती तरुणींवरती ही जबाबदारी तर सर्वप्रथम आहे मित्रांनो की आपण या देशाला घडवू शकतो। फक्त आवश्यकता आहे आपल्याला एक पाऊल पुढे येण्याची। म्हणून तुम्ही जर एक पाऊल पुढे आले, मी 4 पावलं पुढे तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे। फक्त तुम्ही या अडकून राहू नका या गोष्टी, ज्या गोष्टी अडकवण्याचा काही व्यक्ती आपल्याला प्रयत्न करत आहे। जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला, ना कोई कठिनाई ना कोई तकलीफ तो क्या मजा है तेरे जीने में। ना कोई कठिनाई ना कोई तकलीफ तो क्या मजा है तेरे जीने में। बड़े बड़े तूफान भी थम जाएंगे जब आग लगेगी तेरे सीने में। मित्रांनो, हा संदेश तुम्हाला सर्वपर्यंत पोहोचवायचा आहे आणि ही जी आग आहे आपल्या हृदयात अशीच तेवत ठेवायची आहे। एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद सर। यानंतर मी प्राथमिक शाळेचे शिक्षक माननीय पखाले सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। वायर पुरते मतिविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले असा मोलाचा मंत्र देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, संपूर्ण विश्वाला शांतीचा महामंत्र देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी ज्यांचं आता नुकतंच भाषण झालं असे अक्षय मेहरे साहेब, या गावाचे प्रतिष्ठित नागरिक मनवर साहेब, सर्व बौद्ध उपासक उपस्थित। तर आज या ठिकाणी आपण सर्व गावकरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन म्हणजे त्याला जयंती म्हणतो ते साजरी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मुलाचा संदेश आम्हाला देतात, माझी जयंती साजरी करण्यापेक्षा मी जे तुम्हासाठी चांगलं काम केलं, मी जे या देशासाठी चांगलं काम केलं ते चांगलं काम करण्याचं ध्येय तुम्ही ठरवायला पाहिजे आणि समाजात आपली वर्तणूक चांगली ठेवून ते सन्मार्गाने सहकार्य आपण करत राहिलं पाहिजे। तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना आपण जयंती आपण सन्मान दिला असं होईल। बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणतात की फक्त एका जातीपुरतं काम केलेलं नाही, पण या देशामध्ये एक अलग प्रकारचा विकास विचार